हॅलो, आज आम्ही तिसगावला आलोय आणि मागाशी सॉरी आम्ही पहिला व्हिडिओ जो बनवला तो पण बघा. आता आमच्यावर आलाय रुद्र आलाय आणि इथं तुम्ही बघू शकता. परत डाळिंब तर तुम्ही बघितलंच आहे. बघा हे पाईप आहे हा. आणि इथून मका बिका बघा. तुम्ही मका बघितलं नाही ना. मका आपल्याला काय कदळ काय रे कदळ आहे आणि लिंबूचं झाड आहे. लिंबूचं झाड आपल्याला इथूनच लिंबू गहू बिऊ सगळे इथून भेटतं. तिसगाव मध्ये तुम्हाला आवडला असेल तर येत जावा. आणि ह्यो यश आहे, रुद्र आहे आणि मी आहे ओम. कारण तुम्ही तर माझे यूट्यूब चॅनल बघतच राहतात. मग सारखंच तुम्ही बघा आणि लाईक करा. आणि तुम्ही पण तिसगावला या. मी आता तिसगावचे मी 3 व्हिडिओ टोटल पाठवले. त्याला तुम्ही लाईक करा. आणि हे बघा आम्ही सगळे दाखवतो. हे सगळे आम्ही आहे. आणि इथून तुम्हाला मी सगळे शेत बी दाखवतोय. कारण हे बघा इथून ते नारळाचं झाड पण दिसते. तुम्ही बघता ते बघा ते. आणि तुम्हाला जर यायचं असेल तिसगावला तर तिसगावची बस नाही तर ड्रायव्हरला घेऊन या. हा बघा हे घास बीस लागलेली आहे. बघा ह्या ओमचा युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा आणि तुम्ही नीट बघू शकतात. हे काय भाव गहू आहे. आपल्याला इथूनच गहू सगळं भेटतात. गहू प्युअर गहू वाटतोय. भुईमुगच्या शेंगा बघा भुईमुगच्या शेंगा हा सगळं गहू बिऊ. आणि ह्या गव्हामध्ये तुम्हाला सगळी क्वालिटी मी दाखवू शकतो. हा बघा ही क्वालिटी आहे गव्हामध्ये. हिरवा गहू कधी नाही बघितला ना. थांब रे. हा बघा या गावापासून तुम्हाला खायला मिळते सगळे मिळते. आणि आपल्या ज्या पुण्यात हे इथून तिसगाव मध्येच सगळं येत आहेत. तिसगाव मध्ये डाळिंबाचे झाड सगळं तिसगाव येतं. जे प्युअर दूध असतं ते पण. कारण ते दुसऱ्या एंट्री मध्ये नगर आणि तिसगाव मध्ये असं नाव का पडले सांगू. कारण त्याचे 30 कमान होते म्हणून. आणि पहिल्या कमानमध्ये आंबाबाईची कमान थांबत होती. आंबाबाईची पालखी थांबत होती. लाईक करा आणि सगळ्यांनी बघा. तुम्हाला यायचंय तर तुम्ही पण तिसगावला या. बसनी नाही तर एसटीने. आम्ही सगळे इथं असेच मिळत राहील. ओके बाय. ओके थँक्यू.